गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. बघा, आज आपण व्हिडिओ लेक्चर क्रमांक 3 पाहतोय. तर आज यामध्ये आपण फॅक्टर्स टू बी कन्सिडर वायल चार्जिंग डेप्रिसिएशन घसारा आकारत असताना त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स कन्सिडर केले जातात हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, घसारा आकारायचा आहे, परंतु त्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स महत्त्वाचे असतात, ठीक आहे, कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असतात हे आज आपण पाहणार आहोत. जर हेच मुद्दे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही घसारा आकारू शकत नाही. थेरॉटिकल पार्ट आहे, परंतु थेरॉटिकल पार्टवरूनच तुम्हाला डेप्रिसिएशन कोणत्या घटकांवरती आधारित असतं हे समजणार आहे. ठीक आहे, तर पहिला पॉईंट आज आपण पाहतोय. पहिला पॉईंट कोणता आहे? कॉस्ट ऑफ असेट, संपत्तीचे मूल्य. यामध्ये संपत्तीचे मूल्य नक्की काय असतं, कशा प्रकारचं असतं, कोणकोणते घटक यामध्ये समाविष्ट होतात हे आज आपण पाहणार आहोत. थोडक्यात इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की द कॉस्ट ऑफ असेट इज ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर वाईल कम्प्युटेशन ऑफ डेप्रिसिएशन. याचा अर्थ काय होतो की घसारा आकारत असताना आपल्याला संपत्तीचं मूल्य अतिशय महत्त्वाचं आहे. बघा, घसारा आकारत असताना आपल्या संपत्तीचं मूल्य, संपत्तीची किंमत अतिशय महत्त्वाची आहे. त्याशिवाय आपण घसारा आकारू शकत नाही. बरं, पुढे त्यांनी सांगितलं हिस्टॉरिकल कॉस्ट ऑफ द असेट. हिस्टॉरिकल कॉस्ट ऑफ द असेट रिप्रेझेंट द मनी स्पेंड इन कनेक्शन विथ इट्स ॲक्विजिशन, इन्स्टॉलेशन ऑर इम्प्रूव्हमेंट देअर ऑफ. बघा, आणखीन त्यांनी काय सांगितले की त्याचा स्थापना खर्च काय येत असेल किंवा इतर काही खर्च येत असतात, ते सर्व खर्च या संपत्तीच्या किमतीमध्ये ॲड केले जातात, म्हणजे अधिक केले जातात, मिळवले जातात. ठीक आहे, आणि त्या मूळ किमतीवरतीच आपण घसारा आकारत असतो. खरेदी किंमत अधिक खर्च बरोबर त्या संपत्तीची मूळ किंमत, या संपत्तीच्या मूळ किमतीवरतीच आपण घसारा आकारत असतो. एक सूत्र दिलेलं आहे. ठीक आहे, संपत्तीची मूळ किंमत कशी काढायची. बघा, इन शॉर्टमध्ये ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट कशा प्रकारे काढायचं याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सूत्र काय आहे बघू शकता. इज इक्वल टू परचेसिंग प्राईस ऑफ असेट, खरेदीची किंमत, संपत्तीची जी काही खरेदीची किंमत असेल, अधिक प्लस इट्स इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना खर्च, ऑर इनिशियल चार्जेस म्हणजे इतर काही खर्च येतात, ते सर्व खर्च खरेदीच्या किमतीमध्ये ॲड केले जातात, म्हणजे अधिक केले जातात. त्यानंतर जी काही मूळ किंमत येते त्याला म्हणतो आपण ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेट. या ओरिजिनल कॉस्ट ऑफ द असेटवरतीच आपण डेप्रिसिएशन म्हणजेच घसारा आकारत असतो. फॉर एक्झाम्पल बघू शकता, खाली दिलं आहे कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. आपण ज्या दुकानामधून ती संपत्ती विकत घेतली आहे त्या दुकानापासून आपल्या व्यवसायापर्यंत वस्तू नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? वाहतूक करावी लागते, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं. ठीक आहे, मग ट्रान्सपोर्टेशन वाहतुकीचा जो काही खर्च येतो तो सुद्धा आपण खरेदीच्या किमतीमध्ये ॲड करत असतो. बरं, ट्रान्झिट इन्शुरन्स. बघा, त्या दुकानामधून आपण वस्तू आपल्या व्यवसायापर्यंत आणणार आहे, मग त्यावेळी त्या वस्तूला काही हानी पोचू शकते, काही अपघात होऊ शकतात, त्यामध्ये आपल्या संपत्तीचं नुकसान झालं तर आपल्याला आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी इन्शुरन्स म्हणजेच विमा अतिशय महत्त्वाचा असतो. ठीक आहे, त्यानंतर कस्टम ड्युटी दिलेली आहे, म्हणजे जकात कर. अनलोडिंग चार्जेस, वस्तू आपल्या व्यवसायामध्ये आणलेली आहे परंतु ती त्या गाडीमधून, व्हेकलमधून उतरवायची आहे, त्यासाठी आपण अनलोडिंग चार्जेस म्हणतो. ब्रोकरेज असेल, वेजेस फॉर फिक्सेशन असेल, म्हणजे स्थापना करताना आपल्या काही मजूर असतात माहिती आहे ना, मजुरांची गरज असते, त्या मजुरांना आपण काय देतो? मजुरी देतो. तो सुद्धा खर्च आपण खरेदीच्या किमतीमध्ये ॲड करतो. अजून काही दुरुस्तीचे खर्च असतात, म्हणजे रिपेअरिंग खर्च म्हणतो. या ठिकाणी दिलेलं आहे अमाऊंट स्पेंड फॉर रिपेअर्स ऑन सेकंड हँड असेट ऑर रिकंडिशन एटसेट्रा. ठीक आहे, असे जे काही दुरुस्तीचे खर्च असतात ते सुद्धा यामध्ये आपण ॲड करत असतो. हा झाला पहिला पॉईंट, सर्वांना समजला असेल. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा रिपीट करून तुम्ही बघू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पुन्हा बघून तुम्ही समजू शकाल. सेकंड पॉईंट आहे बघा, युजफुल ऑर एस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ असेट. बघा, संपत्तीचं उपयुक्त आयुष्य अतिशय महत्त्वाचं आहे. संपत्तीचं उपयुक्त आयुष्य आपल्यासाठी का गरजेचं आहे? बघा, उपयुक्त आयुष्याद्वारेच आपण
ती वस्तू किती वर्ष वापरणार आहे आपल्या व्यवसायामध्ये हे आपण पाहतो. ठीक आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे इंग्लिशमध्ये द युजफुल लाईफ ऑफ ॲन असेट. द युजफुल लाईफ ऑफ ॲन असेट म्हणजे उपयुक्त आयुष्य. उपयुक्त आयुष्य कशाचं? असेट म्हणजे संपत्तीचं. इज जनरली टेकन ते कशावरून आपण घेत असतो? टू बी इन टर्म्स ऑफ इयर्स. बघा त्याचा कालावधी आपण वर्षांमध्ये घेत असतो. ऑर किंवा वर्किंग लाईफ ऑफ द असेट म्हणजे त्याची काम करण्याची ती वस्तू ती संपत्ती किती वर्ष आपल्यासाठी उपयुक्त आहे, त्याचा वापर किती वर्ष आपण करू शकतो, याच्यावरून आपण व्यवसायामध्ये ती वस्तू आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण बघू शकतो. ठीक आहे. तर यामध्ये त्यांनी सांगितले की आपल्या भौतिक आयुष्यापेक्षा, व्यवसायाच्या भौतिक आयुष्यापेक्षा आपला व्यवसाय हा 100 वर्ष चालणार असेल आणि त्या मशिनरीचं त्या संपत्तीचं आयुष्य किती असतं? 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष. म्हणजे आपल्या व्यवसायाचं भौतिक वर्ष हे जास्त आहे आणि उपयुक्त आयुष्य संपत्तीचं हे कमी असतं. लक्षात ठेवा, संपत्तीचं उपयुक्त आयुष्य हे भौतिक आयुष्यापेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. ठीक आहे. तर इन अदर वर्ड्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, इन अदर वर्ड्स इट मीन्स द बिझनेस शूड यूज द असेट. बघा त्यांनी सांगितलं आहे की बिझनेस कशाप्रकारे त्याचा वापर करत असतो. यूज म्हटल्यानंतर वापर. त्या संपत्तीचा कशाप्रकारे वापर करत असेल, किती वर्ष वापर करू शकतो, याच्यावरून आपण त्याचं उपयुक्त आयुष्य काढू शकतो. ठीक आहे. बरं, ती संपत्ती आपल्याला किती वर्ष उपयुक्त आहे, बरं त्या वर्षामध्ये किती लाभ आपल्या व्यवसायाला देऊ शकेल, याच्यावरून आपण त्या संपत्तीचा अनुमानित उपयुक्त आयुष्य काढत असतो. अनुमानित उपयुक्त आयुष्य का महत्त्वाचं आहे? टक्केवारी काढण्यासाठी, घसाऱ्याची टक्केवारी काढण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. बघा लाईफ ऑफ द असेट हे अतिशय महत्त्वाचं आहे. का? घसाऱ्याची टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला संपत्तीचे अनुमानित आयुष्य, अनुमानित उपयुक्त आयुष्य, युजफुल ऑर एस्टिमेटेड इकॉनॉमिक लाईफ ऑफ असेट हे अतिशय महत्त्वाचं असतं. तर आता आपण तिसरा पॉईंट बघणार आहोत. तिसरा पॉईंट कोणता आहे? तर एस्टिमेटेड टर्मिनल ऑर स्क्रॅप ऑर रेसिड्युशल व्हॅल्यू, अनुमानित अवशेष मूल्य, खराब पार्टचे मूल्य किंवा किंमत. बघा आपली जी काही संपत्ती असेल, आपली जी काही संपत्ती असेल त्या संपत्तीचं काहीतरी अवशेष मूल्य असतं. बघा आपण आपली संपत्ती यूज करतोय म्हणजे त्याचा वापर करतोय आणि त्याचा वापर करण्याचा कालावधी समजा 10 वर्ष असेल आणि 10 वर्षानंतर ती वस्तू युजफुल नसते म्हणजे वापर करण्यासाठी योग्य नसते. मग त्यावेळी त्या वस्तूचे, त्या संपत्तीचे काहीतरी पार्ट असतात की ते खराब झालेले असतात, स्क्रॅप झालेले असतात आणि ते स्क्रॅप पार्ट आपण काय करतो? आपल्या संपत्तीच्या मूळ किमतीमधून वजा करतो. काय करतो? मूळ जी काय किंमत असेल संपत्तीची त्या मूळ किमतीमधून आपण स्क्रॅप किंमत, स्क्रॅप व्हॅल्यू आपण काय करतो? वजा करतो. त्यांनी तेच सांगितले इंग्लिशमध्ये. ठीक आहे. पुढे आणखीन त्यांनी सांगितलं आहे की असेट, संपत्ती याचं उपयुक्त आयुष्य संपल्यानंतर, त्याचं उपयुक्त आयुष्य संपल्यानंतर, त्याचा वापर करण्याचा कालावधी संपल्यानंतर ती संपत्ती आपण सेल करतो. काय करतो? सेल म्हणजे विकून टाकतो, त्याची विक्री करतो. परंतु ती वस्तू विकत असताना त्यामधून स्क्रॅप व्हॅल्यू, खराब पार्टची किंमत वजा करणं गरजेचं आहे. वजा करणं गरजेचं आहे. त्यांनी तेच सांगितलं आहे, दिस व्हॅल्यू should be calculated after deducting the disposal and removal cost from the sale of value of the asset. ठीक आहे. तिन्ही पार्ट तुम्हाला, तिन्ही फॅक्टर्स तुम्हाला समजले असतील. काही अडचण येण्यासारखी घटक नाहीत, फॅक्टर्स नाहीत. पहिला घटक होता संपत्तीचे मूल्य, कॉस्ट ऑफ असेट. याच्यावरतीच आपण डेप्रिसिएशन म्हणजे घसारा करत असतो. युजफुल लाईफ आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे. का? संपत्तीचे अनुमानित उपयुक्त आयुष्य का महत्त्वाचं आहे? तर त्याच्यावरूनच आपण घसाऱ्याची टक्केवारी काढत असतो. त्यानंतर सांगितलं की स्क्रॅप व्हॅल्यू महत्त्वाचं आहे. स्क्रॅप व्हॅल्यू का महत्त्वाची आहे? आपलं उपयुक्त संपत्तीचं आयुष्य संपलं, त्यानंतर आपण ती वस्तू विकतो, परंतु ती वस्तू विकत असताना त्यामधील जो काही स्क्रॅप पार्ट आहे त्याची किंमत वजा करणं गरजेचं असतं. हे तिन्ही पार्ट अतिशय सोपे आहेत आणि महत्त्वाचे आहेत. थेरॉटिकली अतिशय महत्त्वाचे आहेत. हे तिन्ही तुम्ही घटक, फॅक्टर्स लिहून घ्यायचे आहेत.
कारण याच्यावरती डेप्रिसिएशनचं एक्झाम्पल अवलंबून आहे. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा. लाईक केल्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. ठीक आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता आणि त्या शंकांचं निरसन करण्याचं काम आमचं आहे. आणि हा व्हिडिओ शांत वातावरणामध्ये बघणं गरजेचं आहे. गोंधळामध्ये बघू नका, लक्षपूर्वक ऐका, तरच तुम्हाला हा थेरॉटिकल पार्ट समजेल. थेरॉटिकल पार्ट हा बोरिंग स्वरूपाचा असतो, परंतु समजणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला अकाउंटिंग जमणार नाही. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. धन्यवाद.